पूर्व सांसद विनायक राउत ने पत्रकार परिषद में मौजूदा भारतीय जनता पार्टी सरकार और शिंदे गुट पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरे पर किसानों के बीच जाकर सरकार की वादा खिलाफी के खिलाफ आवाज उठाएंगे। विनायक राउत ने साफ किया कि शिवसेना जनता के मुद्दों पर लड़ाई जारी रखेगी और जब कोंबडी चोरों को जवाब मिलेगा। नाही थंड नाही पडलेलं आहे। प्रीपेड मीटर कोणत्या परिस्थितीमध्ये शासनकर्त्यांनी जरी ठरवलं तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रीपेड मीटर रत्नागिरीमध्ये आणू देणार नाही। हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन कायम राहणार आहे। आता सध्या प्रीपेड मीटर बसवत नाहीत म्हणून थांबलेले आहेत, पण जर वाटलं तर आमचे तालुका प्रमुख इथे बसलेले आहेत शेखर घोसाळे, त्यांनी तर दणका त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दणका दिला होता आणि प्रीपेड मीटर बसवतील त्या दिवशी त्यांची होळी करून टाकू। नाही आम्हाला बाजारातून विकत पक्षाचे पदाधिकारी घ्यायचे नाही आहेत। आता आमचे सहदेव बेटकर कुणबी समाजाचे नेते हे इथे बसलेले आहेत। एक खूप मोठं त्यांचं राजकीय वर्चस्व आहे, पण ते सुद्धा स्वतःच्या मनाने विचाराने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आलेले आहेत। एक त्यांना आमिष दाखवलेलं नाही, स्वार्थ दाखवलेला नाही आणि शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी ते आलेले आहेत। उलट आत्ताचे जे काही पक्षप्रवेश होत आहेत, या 5 लाख घ्या माझ्याकडे, या 15 लाख घ्या माझ्याकडे, या 20 लाख घ्या माझ्याकडे या, आणि 15 लाख सांगायचे आणि एक 50,000 द्यायचे, प्रवेश करून घ्यायचा आणि नंतर मग तो